लातूर जिल्ह्यात 1993 साली एक महाप्रलयकारी भूकंप झाला। या भूकंपात हजारो आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाली। जे या आघातातून बचावले त्यात सर्वात दुर्दैवी होती लहान लहान मुलं, ज्यांनी त्यांचं सर्वस्व गमावलं। भूकंपाच्या वेळेस मी इयत्ता 8वी मध्ये शिकत होतो। माझ्या आणि माझ्या कुटुंबातील बहुसंख्य लोकांना त्या भूकंपामध्ये प्राण गमावे लागले होते। खूप भेदरलेली परिस्थिती या ठिकाणी होती। मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळं श्वास गुदमरून बरीच लोक मेले, त्यामध्ये माझ्या मातोश्रीचा सुद्धा देहांत झाला। अशा परिस्थितीत अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि अशातच भारतीय जैन संघटनेनं या मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली आणि पुणे येथील BGSच्या संकुलात त्या सर्वांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं। आज ही मुलं मोठी झालेत आणि समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात ताठमानेनं कार्यरत आहेत। यापैकी 1200 जण 24 एप्रिल रोजी लातूरमधील दुष्काळग्रस्त आशिव गावात येऊन पोहोचली। आज आम्ही आशिवकरांना दाखवून देतोय आणि सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय की आम्ही ज्या संकटातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहिलो, त्याच पद्धतीनं आपल्या समोर जे दुष्काळाचं संकट आहे त्या दुष्काळाच्या संकटामधून आपण देखील बाहेर पडू शकता, यासाठीच आम्ही तुमच्यासोबत आलोय आणि आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, आपल्या स्वतःचं पुन्हा संकटातून बाहेर पडू शकतो। या लोकांनी आशिव गावाची निवड केली कारण आशिव गाव 1993 सालच्या भूकंपाच्या केंद्रस्थानापासून जवळचं गाव होतं। भूकंपाच्या हादऱ्यानं उद्ध्वस्त झालेलं आशिव गाव जिद्दीनं पुन्हा उभं राहिलं। असं हे आशिव गाव आज दुष्काळाशी लढतंय। गावानं वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलाय। आशिवच्या या दुष्काळाशी दोन हात करण्याच्या लढाईत BGSचे हे 1200 लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत जोडले गेले आहेत आणि यापैकी प्रत्येक जण निर्मळ भावनेनं इथं आलाय। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या कृतार्थ भावनेमधून तो जिथे जिथे वेळ मिळेल तिथं स्वतःचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा हा देत असतो आणि आपल्या सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या जबाबदारीतनं या लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली। अभिनेता अतुल कुलकर्णीने सुद्धा गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं। आपल्यासोबत इतकी लोक आत्मीयतेनं जोडली गेली आहेत हे पाहून आशिवचे गावकरीही भारावून गेले। मला तर खूप आनंद वाटतो। आपण हे सगळे लोक श्रमदान करून हे आपल्या गावात आपलं गाव पाणीदार बनवणार आणि पाणी आपलं स्वतःचं पाणी आपण स्वतः वापरणार। आजचा हा दिवस तर बघून मला लईच आनंद झाला। फिनिक्स पक्षासारखं या लोकांनी स्वतःला एकेकाळी पुन्हा राखेतून उभं केलं होतं आणि तीच प्रेरणा, तोच आत्मविश्वास ही लोक आशिवच्या गावकऱ्यांसाठी घेऊन आले आहेत। या सर्व लोकांना आमचा सलाम। माणूस पण खरं सांगायचं तर ती माणसं जगून दाखवत आहेत की माणसानं कसं जगावं आणि स्वतःची संकट विसरून स्वतःच्या अनुभवातनं काहीतरी शिकत हे परिस्थितीशी दोन हात करण्याचा जो वारसा पुढे देत आहेत, अमेझिंग। हे जमीन दोस्त झालेले माणसं आहेत। काही शिल्लक राहिलेलं नाही, काही नातेवाईक शिल्लक राहिलेले नाही, कोणाचे आई वडील शिल्लक राहिलेले नाही, पण ह्याच्यातून उभं राहून आणि स्वतःला सावरून आता आपल्याला परत हे सगळं जग जिंकायचं आहे। आता यांना कोणी अडवू शकत नाही। खरं आता हे तुफान इथं आलंय। तर अशा पद्धतीनं या अशा असंख्य मुलांना, अशा असंख्य निराधार मुलांना स्वतःचं मायेचं छत्र देणारी अशी ही भारतीय जैन संघटना आणि त्या संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मोथा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू। शांतीलालजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुमचा अनुभव काय? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला आम्ही सर्वजण दुसऱ्यासाठी मदत करतो, हे आमचं कर्तव्य आहे। होय। परंतु जेव्हा जेव्हा आपण मदत करतो तेव्हा त्या समोरच्या माणसाला उभं राहण्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत। होय। हा भाग प्रथम स्वातंत्र्य काळानंतर आपल्यासमोर दिसायला लागला। वा। पाणी फाउंडेशनच्या माध्यमाने। वा वा। आणि पाणी फाउंडेशनने अशा प्रकारची योजना काढली की गावकऱ्यांना आम्ही काही देणार नाही, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ, तुम्ही एकत्र या। म्हणजे गावकऱ्यांना एकत्र आणलं। बरोबर। मग प्रशिक्षण द्यायचं, गावातले 5 लोक निवडायचे। प्रशिक्षण ही याची नांदी आहे। होय। आणि ह्या 4 दिवसाच्या प्रशिक्षणाने माणूस कसा बदलतो हे तुम्ही पण स्वतः बघितलं। म्हणजे हे प्रशिक्षण घ्यायचं, त्यांच्या गावाचा वॉटरशेड डेव्हलपमेंट प्लॅन त्या गावातल्याच लोकांनी बनवायचा, ही ह्या देशातली मोठी क्रांती आहे। खरं। आणि तो नकाशा त्यांनी स्वतः बनवायचा आणि नकाशा बनवल्यानंतर त्याच्यासाठी
वॉटर कप स्पर्धेच्या मार्काप्रमाणे 5-5, 10-10 मार्कासाठी झटत राहायचं आणि काम करायचं, श्रमदान करायचं. म्हणजे रात्री 12 वाजून 1 मिनिटाने श्रमदान करणारी मंडळी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आता हा महाराष्ट्र झोपेतून उठलेला आहे असं मला नक्की वाटतं. NGO म्हणून आम्ही जेव्हा गावामध्ये जातो तेव्हा लोक म्हणतील आता आम्हाला काय मिळणार. बरोबर. म्हणजे आता एक मानसिकता अशा प्रकारची बनत आलेली आहे 2-3 दशकापासून. आणि ह्या मानसिकता म्हणजे तो प्रवाह आहे. आता ह्या प्रवाहाच्या विरुद्ध उभं राहायचं आणि प्रवाहाच्या विरुद्धचा प्रवास तुम्ही सुरू करायचा आणि त्याच्या पाठीमागे सगळा प्रवाह आणायचा, हे बोलणं सोपं आहे. प्रत्यक्षात हे करणं म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांशी मी चर्चा केली ते म्हणले हे शक्यच होणार नाही. जेव्हा मी आमिर सत्ते यांच्या 5-6 मीटिंगमध्ये बसलो आणि खूप डीपमध्ये गेलो तेव्हा असं वाटलं की यस, ह्याच्यात काहीतरी दम आहे. आणि आमिर खान म्हणजे आमिर खान, तो परफेक्टनिस्ट एकदम. म्हणजे त्यांनी एकदा ठरवलं की तो करणार. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो आहोत की जी काही ही भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने आम्ही लातूरच्या भूकंपातली मुलं आणली होती, आम्ही पहिल्या ह्या मुलांना आम्ही फक्त इथेच दुष्काळात आणले असं नव्हे. जम्मू काश्मीरच्या भूकंपामध्ये, बिहारच्या पुरामध्ये, अंदमानच्या सुनामीमध्ये सर्व ठिकाणी या मुलांनी स्वतःहून 1-1 महिना कामं केलेली आहेत. आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आमच्यावरती जी वेळ आली होती ती इतरांच्या वरती येऊ नये म्हणून आम्ही श्रमदान करतो. मी ऐकलं की असं म्हणाल की 1000 गावांनी भाग घेतलेला असेल, त्या 1000ही गावांना तुम्ही पोकलेन मशीन आणि इतर गोष्टी पुरवायला तयार आहात. आपल्याला माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामं करावी लागतात. ही करताना काही कामं श्रमदानाने करता येत नाही, इच्छा असली तरी करता येत नाही. बरोबर. त्याला मशीन लागतं सध्या. बरोबर. आणि जेव्हा मशीन लागतं तेव्हा ते गावकरी काय करणार. म्हणजे त्यांनी कितीही काम श्रमदानाने केलं तरी त्याच्या पुढचं अर्धवट राहिलेलं काम जर मशीनद्वारे केलं नाही तर ते गाव काय करणार. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं ॲज अ NGO म्हणून, भारतीय जैन संघटना म्हणून, तर जी गावं आपल्या टप्प्याचं श्रमदान पूर्ण करतील त्या गावामध्ये जे काही कठीण काम आहे ते JCBद्वारे किंवा पोकलंडद्वारे करून देण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला. किती मोठी आणि किती महत्वाची, बळ देणारी गोष्ट आहे. याच्यात अडचणी पण खूप असतात. 1200-1300 गावांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. मला सत्य सांगायला अतिशय आनंद वाटतो की लोक अतिशय चांगलं श्रमदान करू लागलेले आहेत. आणि जवळजवळ आत्ता म्हणजे ह्या क्षणाला 157 गावामध्ये मशीनने काम चालू आहे ज्यांनी श्रमदान पूर्ण केलेलं आहे त्यांच्या एका टप्प्याचं. आणि हे काम 24 तासापैकी 20 तास मशीन चालतं. बापरे. मी असं केलेलं आहे की गावकऱ्यांनी डिझेलची व्यवस्था करावी, मी मशीनचं काम करतो. कारण त्याच्यातही सहभाग असला पाहिजे. करेक्ट. आणि जोपर्यंत हा सहभाग असत नाही, श्रमदानाच्या माध्यमाने सहभाग आहेच, करेक्ट. ते आपला घाम गाळतायत. बरोबर. घाम गाळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्याने घाम गाळलाय तो कधीच विसरू शकत नाही. तसं जे लोक घाम गाळत नाहीत अशा पण काही लोकांनी मिळून एकत्रित येऊन त्यांचा सहभाग केला पाहिजे. म्हणून डिझेलचे पैसे गावकऱ्यांनी गोळा करून डिझेल भरायचं, आम्हाला नाही द्यायचे. आम्ही मशीन त्या गावात देतो. म्हणजे 100 तास पोकलंड किंवा 250 तास JCB आम्ही देतो त्या गावामध्ये. परंतु हा एप्रिल आणि मे महिना, कारण याच्यातच आपली कॉम्पिटिशन आहे. आणि हा एप्रिल-मे महिना मशीनच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असतो. मशीन मिळणं हे खूप मोठं प्रॉब्लेमॅटिक आहे सध्या. कारण एकदम 1000-1200 मशीन जर आम्हाला मिळवायचे म्हटलं तर डिफिकल्टी येते. म्हणून आम्ही आयडिया केली की गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही मशीन शोधा, हे आमचे रेट आमचे सगळे महाराष्ट्राचे, आम्ही त्या मशीन ओनरला डायरेक्ट पैसे देऊ. आणि मला अतिशय आनंद होतो सत्य की बऱ्याच गावामध्ये गावकरी लोक मशीन ओनरला शोधून आणतात, ते त्याला पटवतात आणि आम्ही त्याच्याशी करार करून त्यांना पैसे देतो आणि मशीन चालू ठेवतो. आणि मला अशी खात्री आहे की ज्या गावाने श्रमदान पूर्ण केलेलं असेल त्या गावाला मशीन दिलीच पाहिजे असं भारतीय जैन संघटनेचं मत आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचे कामं सोडून एकाच कामाच्या मागे लागू, फक्त गावकऱ्यांनी ते शोधून आणून दिलं. मला सांगण्यात खूप अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं की आम्ही भारतीय जैन संघटनेला किंवा शांतीलालजींकडे आम्ही गेलो नाही. शांतीलालजी स्वतः आले. ते म्हणाले हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, मी हे माझं कर्तव्य समजतो. आणि त्या कर्तव्य भावनेने ही संपूर्ण भारतीय जैन संघटना उभी राहून या कामामागे उभी राहते. म्हणजे लोक चळवळ ज्याला म्हणतात, ही लोक चळवळ उभी करण्यामध्ये एक खूप मोठा वाटा शांतीभाऊ तुमचा आहे मला वाटतं. त्याचं कारण आहे ना, कारण हा विषय किती गहन आहे. जेव्हा ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे 650 मुलं जेव्हा त्यांच्या कहाणी आम्हाला सांगतात सत्य की कशी त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली, कशी त्याच्या आईने सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे ह्या सगळ्या स्टोरी बघितल्यानंतर घरात बसून झोप येईल असं मला नाही वाटत कोणाला झोप येईल. त्याच्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ह्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे. सर्व NGOनी पाठीमागं लागलं पाहिजे, लोकांनी पाठीमागं लागलं पाहिजे, तरच हा दुष्काळाशी आपण 2 हात करू शकतो. क्या बात, क्या बात, क्या बात. शांतीलालजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात हे आमचं भाग्य आहे. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.